काय झालं बापा? काय नाही समजून राहिलं पाहिले. आपलं किराणा दुकान चालूच राहिलं बापा योग्य. काय झालं काही नाही तर पाहि ना हे गावातनी एकच दुकान होतं आपलं पहिले. हे जडकुकड्यासारखं सरपंचांना दुकान खोललं गावातनी. कायला खुल्याच्या बायकोला लल्ला वटम आहे. बुडगीच बुडगीन मोठी थै 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 उड्या मारते जेवणसारखी. सांग बाई किती दुकान चाले माय झन झाले माय दुकान. म्हटलं कोणाची पनोती लागली काय लागलं देवालाच माहीत बापा. आई खरंच म्हणा आपल्या दुकानात ग्राहक येऊन राहिले. आपले ग्राहक जे आहेत ना ते तुटत चालले. सगळे ग्राहक तिकडे चालले. म्हटलं काय झालं काही नाही तर. अहो घरामध्ये म्हटलं तुरीची डाळ संपली, तांदूळही संपून गेले आणि त्यासोबत चहापत्ती पण पाहिजे होती मला. साखर बी पाहिजे होती. इतक्या लवकर संपली का हो? हां इतक्या लवकर संपली का? मागच्या पहिले तर दिलं होतं मी सामान 3 दिवस पहिले. आता पहा तुम्ही पूर्ण महिन्याभराचं तर देत नाही राशन. 3 दिवसाचं 4 दिवसाचं 8 दिवसाचं मागितलं की देतात दुकानातून आपल्या. पण ते आता कसं गोष्ट झालेली आहे. पाहुणे रावणे येतात, कोणी येते मधामधातनी. मग त्यासाठी कधी चहा मांडावा लागतो, कधी शरबत पाणी करावं लागते. त्यांना लागत आहे. आता तनू पण आल्या तर मग थोडंसं चटपट्या वस्तू बनत आहेत ना त्यामुळे. आता म्हटलं मला तुरीची डाळ आणि थोडीशी याची पण डाळ पाहिजे होती उडदाची. आणि चावल आहेत कंट्रोलच्या घरी. बाकी साधे दुसरे चावल द्या चांगलेवाले. मग मी उद्या इडली टाकते म्हटलं म्हणून उडदाची डाळ देऊन द्या थोडीशी. काय बापा अजून बोनी नाही झाली. घरात सामान द्यायला लागू राहिलं. हेच वजह आहे वाटते. हेच वजह आहे. हे अनिता ना इले नंतर मागायला काय आली दुपारनंतर. अनिता अनिता काय त्या बाई का व मी काय म्हणून राहिली तुला रोग येते का पहिले दुपारनंतर मागायले. सकाळी सकाळी घरातला किराणा असो का कुठचा असो फुकट चाललं ना दुकानातलं. घरातील सामान चाललं असं पण आपलं घर बाजूला आहे. त्याच्या बाजूला दुकान आहे का घराला लागून थोडं दुकान आहे हे. बाजूला आहे ना दुकान हे आपल्या घराच्याच. घराला लागून दुकान आहे ना हे. तसं चालते का म्हटलं. पाहिजे म्हणून तर म्हटलं समोरचं दुकान झंग चालू राहिलं. सकाळीच तू तोंड घेऊन ती हे पाहिजे ना ते पाहिजे. राहू दे स्वयंपाक 12 वाजेला स्वयंपाक केला काय होत नाही म्हटलं. अजून बोनी नाही झाली काही नाही झाली. मला वाटते हे सगळी हे जे दलिंद्री लागली ना हे त्या पैसे लागली त्या बाई लागली आणि दलिंद्री हे. आता बाई आता याच्यामध्ये माझी काय गलती. आता सगळ्यांना जेवण लागत नाही का? 12 वाजता म्हटलं तुम्ही याला जेवण पाहिजे सगळ्यांना जेवण पाहिजे. म्हणजे मी लवकर आली 9लाच येऊन गेली. मी जेवण घेऊन बनवायला टाईम लागते ना. एवढ्या साऱ्या लोकांचं जेवण बनवणं. आता जुनी आणि कोयल कपडे धुवून वाहू घालत आहेत. सफाई करत आहेत त्या. मी म्हटलं मी स्वयंपाकाला बसून जाते. फक्त आटा आहे बाकी तर काही किराणा आहेच नाही. तेल पण नाही आहे. तेलाचं पण एक मला 2 किलो तेल लागन. बापा 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 3 दिवस आड किराणा घेऊन जाते हे. अहो शैतान हा का किती खाता बापा. खातच राहता निरा खातच राहता. आता बाई आता तुम्हाला तर माहिती आहे घरात एवढा मोठा परिवार आहे. लागणच ना 2 किलो तेल आपल्याला 3 ते 4 दिवसात खतम होऊन जाते. परिवारच तेवढा मोठा आहे. परिवार मोठा आहे हे मोठा आहे ना ते मोठा आहे. माझ्या संग बकवास करू राहिली का? बकवास करू राहिली का माझ्या संग? मला तोंडाला तोंड राहिली का? मजली का? आता ना काय झालं कोण बोलून राहिली म्हणता कला अशी. तिचा तोंडाचा आवाज बाई कानाला लोक असा येते कानाला इरिटेट करते. कोण बोलू राहिली हे अनिताले? पाहून व काय झालं व सुनबाई अनिता काय झालं का म्हणता कला काय झालं? कोण बोलून राहिली एवढी गदीसारखी? माझ्या सासूला तर रिकामपणच आहे बाई ना. जैत पाहिलं तरी रिकामपणच सुचते. आता बाई तुम्ही तर बोलूच नका बोलूच नका. तुम्हाला माहिती आहे का अजून बोनी झाली नाही म्हटलं दुकानाची. बोनी झाली नाही ती सुनबाई अनिता म्हटलं आली सामान मागायला. घरात हे नाही ना घरात ते नाही. सुनवाईनं काही असलं तर बनवून टाकायला पाहिजे. 12 नंतर मागायला पाहिजे. अजून दुकानची बोनी नाही झाली आणि समोरचं दुकान पाहे हे सत्यप्रकाशचं दुकान पाक चालू राहिलं. प्रकाश प्रोविजन टाकलं मोठं चांगलं नाव घेऊ. सरपंचाचं दुकान पाक किती चालू राहिलं आणि माझ्या दुकान ठक बसून गेलं. हे हिच्या पायी या सुनी पायी मायावाल्या जई पाल ताई रोती सोलर घेऊन दुकानात सामान मागायला येते. जई ना बोनी होत ना काही होत. फुकट फाकट घरात जावं पण चाललं ना बिना बोनीचं सामान. मग अशी देतात तू निपट्टे. उधार मागायला चालले सगळे लोक. मग म्हणजे बोनीत तशी उधारीवर होऊ राहिली. घरात जावं का बाहेर जावं किराणा दुकानात सामान चाललं ना बिना पैशाचं. बिन पेंद्याचे लोटे तुला अक्कल नाही का थोडीशी बी अंतकाला? तुले दुकान त्यानं फ्लॉप नाही राहिलं. तुला दुकानातच काहीतरी मालात गडबड असन. दुसरे कारणं असतात काही नसते असं. पनोती हे काही गोष्टी नसतात. हे सगळं अंधविश्वास आहे. माणसानं स्वतःमध्ये सुधारणा स्वतः आणावे लागतात. हे काहीच नसते. जादू मंत्र टोना निंबू लटकवा हे लटकवा हे सगळं अंधविश्वास आहे. स्वतःमध्ये पाहा लागते. स्वतःच्या मेहनतमध्ये कुठे कमी आहे काय नाही. काय दुकान मिस्टेक असन तर सत्यप्रकारचं दुकान लागलं तर त्याच्या दुकानात माल पाय कसा आहे तुया पाय कसा आहे काय नाही काही तर क्वालिटी द्यायला लागते लोकांना. लोक पैसे देतात का कवड्या देतात आपल्याला. बापा वाचलं का म्हणून बापा माझ्या दुकानात सामानला क्वालिटीच आहे बापा. ते सत्यप्रकारची मिलावट असेल माझ्या तो अस्सल आहे 100% जाच करून घ्या. 100% प्युअर सामान आहे दुकानात प्युअर. मग त्या दुकानात सामान प्युअर आहे ना. मग सुनील काय दोष देऊ राहिली तू? सुनील काय दोष देऊ राहिली म्हणजे घरात राशन नाही तर दुकानात मागायला येईल नाही का? मग तू दे महिन्याभराचा किराणा भरून घेत जाय ना. 3 दिवसाचा 4 दिवसाचा किराणा देतं मग सुनते येईनच ना मागायला. घरचं दुकान आहे काय भरा लागते. घरचं दुकान आहे काय भरा लागते. मग घरचं दुकान आहे तर काही मागून घेऊन जाईन ते सुनबाई. तिची काय गलती तिला काय म्हणून राहिली. हे गलत आहे अंतकाला. माया आता बाई सकाळी भेसबाजी करू नका बापा. मला काय शिकू नका. हेच गलती आहे तुझी हेच गलती आहे. सुनानले अशी म्हणतं ना म्हणू दलिंदर. अरे अन्नपूर्णा आहे आपल्या घरची ते. सगळ्यांना करून चालते ते अन्नपूर्णा आहे. सगळ्यांचं पालन पोषण करते लक्ष्मी आहे.
सर्व गुण असतात सुनीमध्ये आणि तिला तू अशुभ म्हणून राहिली, दलिंदर म्हणून राहिली, आली तोंड घेऊन मागेले, असा अपमान करायला सुनीचा आहे. अशा सुनीचा अपमान करणाऱ्या घरातनी कधीच सदैव लक्ष्मी नांदत नसते. अन्नपूर्णेचा वास त्या घरात कधीच नसते. किती कमवशील ना, आखरी 3 फटा सगळ्या दिन हातात नाही, दुकान अजून खराब चालेल. तुझ्या सुनीचा अपमान करशील तर एवढं आहे तर सटकन सामान भरून दे दुकानात दुकानातून घरात नाही. ऐकत नाही ना, येऊ घ्या. मी सांगतो तुला आता स्वयंपाक आज उशिरा करा, पण मी म्हणतो द्विबोनी होऊ दे. एक महिन्याचं सामान आज तू किराणा घरात टाकून दे, आणि जर नाही आणला ना तुम्ही तर दोघा मायलेकाची खैर नाही. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना? मी तुम्हा सर्वांची लाडकी आजी. मित्रांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत आहे बापा, पाहत आहे. आम्हाला दिसते ना किती लोकांनी किती प्रतिशत पाहिले, दिसते आम्हाला. आमच्या सबस्क्राईब लोकांना केलेलं आहे चॅनल, ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात. पण जे युनिक व्ह्यूवर्स आहेत, जे नवीन व्ह्यूवर्स आहेत, ज्यांनी आमचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला किंवा दुसऱ्यांदा पाहिला, व्हिडिओ तर पाहून घेतात पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज, कालचा व्हिडिओ आपण टाकला होता तर त्याच्यावरती मोस्टली खूप कम सबस्क्रायबर आले आम्हाला. तुम्हाला मी हात जोडून अपील करते, विनंती करते, मित्रांनो माझी विनंती स्वीकार करा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं टार्गेट आहे 1K सबस्क्रायबर कंप्लीट करणं. प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची इतकी गरज आहे मला की तुम्हाला मी सांगूसुद्धा शकत नाही. मित्रांनो, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझं खूप मोटिवेशन वाढवणार आहे आणि माझी खूप मोठी मदत होऊन जाणार आहे. तर प्लीज मला मदत करण्यासाठी मला काही नको, माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जा. तुमचा एक सबस्क्राईब माझी खूप मदत करणार आहे. मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका. पहा मग पूर्ण व्हिडिओ. चला, नाही तर घरी किराणा येऊन जाईल. किराणा येऊन जाईल. चाल तू आहे योग्य आहे, तूच आणून द्या. आता सुनबाई येणार नाही आहे. नाश्ते झाले सगळ्यांचे, सामान मला लागेल घरात नाही. चालो बाई सुनबाई. हो हो आजी, चला. माझी सासू बी ना अर्धी पागल झाली. हाफ मॅळ आहे बुडगी. जाऊ दे बाबा, देऊन दे इले किराणा नेऊन. 8 दिवसात नेऊन दे. बुडीचं नाव काय ऐकू. 1 महिन्याचा नेऊन दे. म्हणजे 1 महिन्याचा किराणा घरात भरून घेऊ तर लोकांना काय वाटू इथं. मी जाईन आजीच्या घरी आता. मला अधिक महिन्याला बोलावलेलं आहे. तसं बी तिकडं जातो, काही निंबू गिंबू भरून आणतो. मंतर गिंतर मारून एखादा या समोरच्या दुकानात टाकून देतो निंबू गिंबू. एखादं त्याचं दुकान नाही चाललं पाहिजे आणि आपलं दुकान चाललं पाहिजे. यासाठी काही ना काही आणतो मी भरून. आता आपल्या दुकानात ठेवतो ते. याचं दुकान फ्लॉप झालं पाहिजे. या सत्यप्रकाशचं सत्यानाश झाला पाहिजे यासाठी मी निंबू गिंबू भरून आणतो. याचं दुकान बसवतो मी आता. जातो आजीच्या घरी. मग अधिक महिना होते माय आणि मी काही काढ कबाळ करून येतो तिकडून. बरोबर आहे, बरोबर आहे. पाहिनं माय कशी लाईन लागली तिकडं माझ्या दुकानात. मग खेळ येऊ राहिल्या. सुनीता इकडे ना, इकडे ना. इकडे तिकडे कुठे चालू दुकानात. त्या इकडे ना माझ्या दुकानात. नाही हो माय, आणता कला बाई. हे नवीन दुकान लागलं माय. सत्यप्रकाशचं मस्त सामान आहे इथं. हो जाय होय, घुस तिकडं सगळ्या लोंबड्या तोंडाची. येऊ नको माझ्या दुकानात ती. आली तर खरड्यानं हाणीन तुले. दिस मा डबल तू दुकानात आता मॅटवानाची. काय रे विजय. हाय विजय. हा बोल ना काय म्हणून राहिली. बाबू, मी म्हटलं कसा गेला आपला बाईचा पेपर. चांगला गेला पेपर. आई पूनम तर म्हणून राहिली बा पेपर चांगला गेला. पण आई आम्हाला आहे की नाही, आता ते हॉल तिकीट जे रिअल असते ते रिअलच असते बा. आता आम्हाला फोटो कॉपी करून त्यांना दिलं की नाही, तो थोडे नाना करू राहिले ते हॉलवाले की असली कापे हे असली कापे. इतनी बडी एग्जाम के लिए आ रहे म्हणे, खुद की हॉल तिकीट का ध्यान नाही दे सकते. मग सगळा टाइमपास झाला. आमचे सेंटर प्रमुख जे आहेत त्यांच्याजवळ जावं लागलो. मग आपली बाई पूनम बोलायला चांगली आहे ना. ऑफिसर्स तिच्या जे आहेत सर मोठे त्यांच्यासमोर बोलली की प्रॉब्लेम सांगितलं त्यांनी की हॉल तिकीट दिसत नव्हतं किंवा सांगितलं बा रस्त्याने पडलं माझ्या इथं येता. म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करून गेलो ना, तर रस्त्यामध्ये माझी बॅग पडली. त्या बॅगमध्ये माझं हॉल तिकीट होतं, ते पडलं. सर प्लीज मला माफ करा, माझी इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी माझ्या हातातून हिसकू नका असं म्हटलं. मग कन्व्हिन्स करण्यामध्ये आई 40 मिनिटं निघून गेले. 40 मिनिटांनी त्या लोकांना कदर आली पूनमची. त्याला वाटलं अरे एका विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकते. या कारणानं मग त्यांनी काय केलं माहिती आहे तुला, मग तिला परमिशन दिली एक्झामला बसायचा. आणि 40 मिनिटं आई निघून गेले होते. 40 मिनिटं ते निघून गेले होते. त्यानंतर आपली पूनम एक्झामला गेली. तिला विचारलं तर चांगलं सांगत आहे पेपर, पण 40 मिनिटाचा फरक खूप पडते नाही. एकदम घाईला जाणं आणि तिथे सगळे लोक ऑलरेडी बसलेले होते. मग सीट नंबर पाहणं खूप गडबड झाली. पण ती म्हणते चांगला गेला पेपर. पण मला एक अशी मनातून खराब वाटत आहे की अरे यार कसं काय झालं हे. सांग रे बापा, किती मुसीबतची गोष्ट. आता तिसऱ्यांदा एक्झाम देत आहे पूनमची आखरी होप आहे. देव करो उत्तीर्ण झाली पाहिजे. सांग 40 मिनिटाचा फरक किती पडला असेल. कसं होईन मला लेकीचं काय मी बापा एवढा अभ्यास केला आणि काय फळ भेटन तिला. ते म्हणतो ती मी टेबलवर ठेवलं होतं म्हणते, कम्प्युटरच्या टेबलवर ठेवलं होतं म्हणते. मम्मी मी आंघोळी जायचं पाहिलेलं होतं. काय धरतीनं खाल्लं का कुठे उडून गेलं का काय झालं का जळून गेलं का समजून राहिलं बापा. हो ना आई. पण आता काय करतो, ते झालं तर विचार करून काही फायद्याची गोष्ट नाही आहे. कोण नेलं आणि काय नेलं आता आपल्याला काय माहीत पडणार आहे. झालं गेली वेळ निघून गेली, परीक्षा निघून गेली. आता काय करावं. हो बापा देत आहे. आता आपल्याला नाराज राहून काही कामाची गोष्ट नाही आहे. तिचं मन बी नाराज होऊन जाईल अजून. हो आहे तेही आहे, म्हणून मी काही जास्त नाराज नाही आहे. पूनम कुठे आहे पूनम. मी ते ह्याच्या संग बोलू राहिली ती. आरव संग बोलू राहिली आणि खेळू राहिली. मन भटकू राहिली वाटते. वाटलंच मला काही ना काही तिचं. पण ते म्हणते चांगला गेला असेल. आपली पूनमले हुशार आहे. चांगला गेला असेल पेपर, सगळं काही बरं होईल असं म्हणाले. आपलं ठाणून घ्या. हो आई बरोबर बोलली. चल मी पाहतो पूनमला पाहतो मी. बरोबर आहे, ठीक आहे. बोल त्या संग बोलशील, तुला चांगलं तरी वाटणार.
हॅलो आई, काय करू राहिली वा? काय नाही व माय, बसेला म्हटलं. हां, आता 4 भाकरी टाकल्या, 2 मायासाठी, 2 तबापाशी टाकल्या बहिणा. का हो, ते साताई कुठे गेली मोठी? हां, काजल बहिणी कुठे गेली? ते गेली माय, तिच्या भावाला घ्यायले पाठवून दिली माय. जाय म्हटलं, दोघे जणी गेल्या उडत उडत माय बापाला घरी. मॅ म्हटलं दोघे जणी चालल्या तर चालल्या म्हटलं, 8 दिवस राहायला लागतील म्हटलं. मापोरीचे मॅच म्हटलं जाय म्हणून. हां, एक गेली की एक गेली एक नाटक चालू जाईल म्हटलं. नाटक तू आली की तू जास्तच राहायचो. मग यांनी 8-8 दिवसाची परमिशन दिली मी. दोघी 8 दिवसात जर घरी नाही आल्या तर मग मी आहे ते आहेत. मग तू येशील, तू राहायचो ना महिनाभर. हां, बरं आहे मग माई, बरं आहे. हां, दोघी गेल्या ना, बरं आहे. हां, मग मी काय येत नाही आता, 8 दिवस टाईमपास करतो इथं. 8 दिवसावर एक दिवस त्यांना होऊ नको देऊ. एक दिवस शिल्लक जर राहिले ना, मला घरातच घेऊ नको दोघींले, बिलकुल नाही. हां, दोघींले घेऊ नको घरात नाही. मग पाहिजे की तमाशा करतो मी. हां, मग मग तमाशा आणि त्या त्यांना पाहिलंच कुठे मला कलावती बना. हां, तिच्या त्या तनुच्या माईची काढतो ना अंतकलाची. म्हणे ना 8 दिवसाचं पाठवतो पोरगी वापीस. आली तर बरं, मी तर माझी लेकी रेडी बापा. माई लेकीचं मी करू शकतो, तुमची जरूरत नाही आहे म्हणे. अशी म्हणतो मी, तुमची जरूरत नाही आहे मला. माझ्या लेकीचं मी करू शकतो, पण मी काऊन करू? 2-2 सुना असल्यावर 8 दिवस म्हणून गेल्या ना. 8 दिवस घरी आल्या पाहिजे पायानं. नाही आल्या ना तर खैर नाही म्हटलं दोघींची. माई पोरगी राहिली, मा पोरगी तुम्हालाच करावं लागेल. बरं म्हटलं मा, बरं म्हटलं बाई. आपल्या तर घर नक्षत्रच फिरले माय. मी एवढी चाल चालली हो माय. ह्या माननाचं वाटलं लावायची, पण काही झालं नाही बाई ना. तिचं हॉल तिकीट मी चोरून घेतलं आणि फेकून दिलं मी हॉल तिकीट तिचं. हां, पण तरीसुद्धा माय पुरानं पाय आपलेच आपले बदमाश असतात. माया पोट्ट्यानं मोबाईलमध्ये काय का फोटो काढून राहिलता. हां, तर फोटो बापाच्या मोबाईलमध्ये त्या आय कार्डचा फोटो काढून घेतला. काय सांगतो माय, तर आय कार्ड चोरून घेतलं होतं का? लयच मस्त काम केलं तर. लय हेड होती ती ननद. काय तयारी करू राहिली, आयची तयारी करू राहिली का काय करू राहिली बापा? मोठी ऑफिसर बनायची तयारी चालू आहे तिची. बिलकुल बनली नाही पाहिजे ऑफिसर. हां, माझा सराफ आहे, ऑफिसर बनून नाही ती ननद. हो ना माय, गेलीच आपली परीक्षा झाली घुबड तोंडाची. मी म्हटलं कसं रे बाई, म्हटलं हिचं शिक्षण बंद करतो. शिक्षण बंद करून लग्न करून वाटी लावून देतो. मग एकटीच आहो मी, घरात नाही राज करायला. हो ना माय, अभ्यास नाही काय म्हणलं अभ्यास करू. आता कोणती उमर आहे म्हणा माय अभ्यास करायची? शिकून सवलत कलेक्टर बनतो म्हणते. आली मोठी लय पडेल अभ्यास करणारे. ते नाही लागू, हेच कुठे लागू राहिली? वाईटच काय बापा. हो ना मा, लयच गडबड झाली माय. ठेववर तू फोन. हा पाय, आता स्वयंपाकाला लागायला लागते बाई. गरमी होऊ राहिली ही, आणि कोणीच सपोर्ट नाही करत मला. ननद तर काहीच सपोर्ट नाही करत मला. हां, म्हणतो माझा भला राग येते म्हणून मी आय कार्ड फेकून दिलं घे म्हटलं दाबून. काय ठेव बरं, माझी सासू बंदू राहिली. त्या बुडीच्या नळल्यातले आवाज आहे. या नळल्यानं एक बिलनच टाकली तर बुडीच्या नळल्यातनी भल्ली चिल्ला होते. आवाजच ते राहते घडी भांडा ऐकून कळली. लय सासू असे यावे मापूरचं जीवन. आणि दे एखादं घालून बलणं बुडीच्या तोंडावर दे एखादं जास्त आहे माजली की. हां, ठीक आहे मा, ठेवतो मी. हां, दुपारी फोन करतो तुले. हो माय, हो ठेव. मायाशिवाय तर पत्ता नाही हलवल्या घरात नाही. इतकी जिंदगीत मायच्या घरी कामं निघाल तेवढे करून घेऊन माय ऐकून. आली ना, चालली जीव बुडीत या. इतक्या लवकर जाणारी आहेस का तू? अगं बाई, वहिनी कुठे आहेत? वहिनी दिसत नाही आहेत. वहिनीला खूप खराब वाटलं होतं, माझं ऐका हरपलं होतं. वहिनीने मला किती समजायचा प्रयत्न केला आणि सगळ्या वहिनीला गलत समजत होतो आम्ही. दादा मी किती बोलले, मी पण किती बोलली. मला वहिनीला सॉरी म्हणावं लागेल. वहिनीने खूप जीव तोडला पण खरंच माझ्यासाठी. पण वहिनी आहेत कुठे? वहिनी मध्ये आहेत का? वहिनी, हा वहिनी. नाही, बाथरूममध्ये पण नाही आहेत. कुठे आहेत वहिनी काय माहीत? वहिनी इकडे पण नाही आहेत. अगं बाई, हे काय आहे? हे तर माझं हॉल तिकीट आहे. आणि हे मग वहिनीच्या रूममध्ये गोळा करून फेकून दिलं. याचा मतलब वहिनीने माझं हॉल तिकीट चोरलं आणि स्वतःच्या रूममध्ये आणून फेकून दिलं. वहिनीमुळे माझा पेपर 40 मिनिटं माझ्या हातातून निघून गेला. याच्यापेक्षा बेस्ट मी पेपर देऊ शकली असती, तर टाईमावर पोहोचली असती. तर हॉल तिकीटच्या चक्करमध्ये माझे 40 मिनिटं वेस्ट गेले. आता बाई, हे ननदबाई माझ्या रूममध्ये काय करू राहिले? महिमा काय करू राहिले बाई? ननदबाई, हो ननदबाई, काय करू राहिले माझ्या रूममध्ये? वहिनी, काय आहे हे? काय आहे हे? माझं हॉल तिकीट तुमच्या रूममध्ये? हे हॉल तिकीट तुमच्या रूममध्ये कसं आलं माझं? हां, याच्यासाठी मला किती फिरावं लागलं. मला 40 मिनिटं पेपर लेट मिळाला माझा. अगं बाई, ननदबाई, हां पुन्हा मला माहिती नाही आहे हे माझ्या रूममध्ये कसं आलं. मला काहीच कल्पना नाही या गोष्टीची. आणि खोट्या बोलू नका. हे हॉल तिकीट माझ्या रूममध्ये होतं. माझ्या रूमचा दरवाजा बंद होता. हां, आणि हे टेबलवरती मी ठेवलं होतं. मी आंघोळीला गेली ना, मी माझं हॉल तिकीट पाहिलं होतं. हां, आणि हे तुमच्या रूममध्ये कसं काय आलं? काय तुम्ही माझ्यावर खोटे आरोप लावू नका. खोटे आरोप बिलकुल लावू नका ननदबाई. वहिनी, देवाला भ्यानं हे हॉल तिकीट तुम्ही चोरलं. अरे मावशी, काय झालं? काय माहित रे बापा, काय झालं? हां, काय झालं बाई? कोण चिल्लावलेली तू? काय झालं काय? पूनम, काय झालं? पूनम, काऊन चिल्लावलेली? काय झालं? हो बाई, काय झालं? बाबा, आई, दादा, हे बघा, हे वहिनीनं माझं हॉल तिकीट चोरलं आणि लपून इथं फेकलेलं होतं. मी वहिनीला फक्त थँक्यू म्हणाली होती की मला असं वाटलं वहिनी किती नाराज होत्या. वहिनी किती नाराज होत्या की माझं हॉल तिकीट हरवलं मला किती समजून घेत आहेत. पण खरी चोर तर वहिनीच निघाली. वहिनीनेच माझं हॉल तिकीट इकडे फेकून दिलं रूममध्ये आणून.
खोटी बोलायली तुमची बहीण बिलकुल खोटी बोलायली. मी नाही चोरलं. मी कशाला चोरण? हवे निवडून आला असेल, हवे निवडून आला असेल. मी कशाला चोरणार? मला काय करावं लागते? मला काय करावं लागते? माझा विश्वास करा. हो, मी नाही चोरलं. तुमची बहीण खोटी आहे. तुमची बहीण खोटी आहे. काय प्रकार आहे? काय प्रकार काय आहे हा? मला समजून राहिलं. झालं तरी काय? हा, हे तू येत हात आहे का तुझ्या? हा सुमित्रा, काय चालू काय आहे? अहो माझं यकीन करा, माझं यकीन करा. मी काहीच नाही केलं. मी काहीच नाही केलं. ननदबाई खोट्या बोलू राहिल्या. ननदबाई खोट्या बोलू राहिल्या. मी चोरलं नाही. मी चोरटी नाही आहे. ह्या ननदबाईंची चाल आहे मला फसवण्याची. ह्या ननदबाईची चाल आहे मला फसवण्याची. काहून अशा करू राहिल्या तुम्ही? काहून अशा करू राहिल्या? काहून मागा लागल्या? हा, तुम्हाला वाटते मी माहेरी चालली गेली पाहिजे का? माहेरी चालली गेली पाहिजे का? सुनबाई गब्बस गब्बस. माझ्या मुलीला का बरं वाटन? का बरं वाटन मुलीले काय परेशानी आहे? तुला तरी मुलीपासून परेशानी आहे. लग्न करून द्या लवकर, लग्न द्या करून लवकर, नेहमी म्हणत राहतो. आत्याबाई तुम्ही मुली शिकून झाल्या. तुम्ही मुली शिकून झाल्या. मी इतक्या दिवसांनी माझ्या घरी आली. माझ्या संसार तुम्हाला लोकांना गोळ नाही वाटत आहे ना? तुम्हाला माझा संसार चांगला नाही वाटत. माझा उद्ध्वस्त करायला मागं लागलेला आहे तुम्ही पुरा परिवार. वहिनी, आम्ही उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेला आहे का तुम्ही तुमचा संसार उद्ध्वस्त करत आहे? आमची काय गलती आहे? माझी काय गलती आहे? मी मला काहीतरी बनायचं आहे लाईफमध्ये. तुम्ही मला मदत करू शकत ना? माझ्या रस्त्यावर काटे तर बिछू नका. काय भेटेल तुम्हाला? मला नाही लग्न करायचं. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, सक्षम बनायचं आहे. आणि तुम्ही कोण माझ्या मागे लागले? बाई तुम्ही माझ्या मागे लागले, मी तुमच्या मागे नाही लागली. माझ्यावर खोटे खोटे आरोप लावून मला घरातून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अहो आरोजी पप्पा, हे तुमची बहीण आहे ना, खूप नालायक आहे. हिनंच फसवायचा प्रयत्न केला मला. हिनंच फसवायचा प्रयत्न केला. दादा, ह्या बहिणी एक नंबर खोट्या बोलत आहेत. बहिणींना असं वाटते की मी एक्झाम दिली नाही पाहिजे, मी का कोणते अधिकारी बनायला नाही पाहिजे आणि याच्यामध्ये टाइम वेस्ट होणार. हे एक्झाममध्ये सिलेक्ट झाली पुढच्या एक्झामची वाट पाहन. वहिनीला असं वाटते मी अभ्यासच करत राहणार आणि माझं लग्न होणारच नाही. वहिनीला वाटते हा किस्सा इथं खतम झाला. मी एक्झाम नाही दिली, मला पाहुणे पाहायला चालून जातील, माझं लग्न होऊन माझ्या घरी चालली जाणार मी, ताकी या वहिनीच्या रस्त्याचे सगळे काटे हटून जातील. मला ननद पाहिजेच नाही भावजांना. तू मला पहिले हे सांग. तू म्हणतो ना, चल ठीक आहे मान्य करतो, माझी बहीण त्या मागे लागली असेल, बरं आहे. पण माझ्या बहिणीला टाइम कुठे आहे? टाइम कुठे आहे? ते निवड अभ्यासात असते 10 घंटे. ते पोरगी लायब्ररीत घरी अभ्यास करता ते निवड माझी बहीण. आणि तू मला एक गोष्ट सांग, तिच्यावर यकीन नाही करत, मी त्यावर यकीन करतो. पण तिचा रूम त्या रूमच्या किती अपोजिट साईड आहे, किती अपोजिट साईड आहे. कितीही हवा आली, कितीही वारा आलं ना, तर या रूममध्ये त्या रूमचा कागद येऊ शकत नाही. तो कागद या रूममध्ये आला कसा काय सांग? बाबा मारू नका, मला मारू नका. हात सोडा. मग तुम्हाला कोण मारता तुम्ही? मला खरं ऐकायचं आहे, खरं सांग लवकर. नाही तर हात सोडत नाही मी. हो माझा हात सोडावं, माझा हात नाजूक कला आहे माझी. सोडावं प्लीज, सोडा. आरोजी पप्पा, सोडा माझा हात, सोडावं. थांब बाबू, असं नको करू, राहू दे. अरे तुमची महिषा थंडी झाली का तुमची? तुमचा भाऊ मला मारू राहिलाय, झाली ना थंडी तुमची? बहिणी, माझा उद्देश तो नाही आहे. माझा कधी हा उद्देश नाही आहे की दादा तुमच्या हात उचलायला पाहिजेत. मी म्हटलं नाही दादाला, तुम्ही खोट्या का बोलायला? खरं बोला. सांग लवकर खरं, मला खरं पाहिजे. सुमित्रा तेव्हा कधी हात उचलला नाही, आज का मला मजबूर केलं. माझ्या बहिणीच्या करिअरच्या मदत तू आली आणि तिच्यामुळे तिचा 40 मिनिटं पेपर लिहायचा ना. स्टुडंटसाठी एक मिनिट हा लाखाचा असते. तर तिचे किती टाइम वेस्ट केला. लवकर खरी बोल. बाबू राहू दे बाबू, राहू दे. नाही आई, आज हिला कोणी वाचू शकत नाही. हिला कोणीच वाचू शकत नाही. आज हिला फक्त खरं सत्य बोलून हे तर हे वाचन, नाही तर आज मी हिला हिचे दातगीत पाहून टाकतो आज. आता मी आम्हाला दात किती पाडते काय? एवढी खूपसूरत बाई आहे, माझ्या दाता पडले तुम्ही कशी दिसणार? नाही. खरी बोल लवकर. अरे बाबा, देवा वाचवा रे बाबा, मला मारलं रे बाबा. बाबू राहू दे. नाही बाबा, खरं बोल लवकर, खरं बोल. फक्त आज खरं ऐकायचं आहे. हद पार केला, तो हद पार केल्या. हर गोष्टीची लिमिट असते, सर लिमिट तो पार केल्या. खरी बोल सुमित्रा, खरी बोल. अरे बाबा रे, लेला गुराला बापा, बस करावं, माय मारू नका. तू खरी बोल, फक्त खरी. मला खरं पाहिजे, खोटं बोलू नको. खोटं बोलशील ना तर अजून हाणून दिले मी, चांगला हाणून अजून. खरी बोल खरी. बाबा रे, माणूस माझ्या दात पाडून टाकीन बाबा. आता खरं बोलायला बोलते. अहो बस करा, मला मारू नका. मी खरी बोलतो, शपथ खाऊन खरी बोलतो. हो, ननदबाईचं हॉल तिकीट मॅच चोरलं, मॅच फेकलं कळानं. बापा मारू नका आता, मला बस करा, मारू नका. लय झालं हो बापा, मॅच चोरलं. मी गलत आहो, मी मान्य करतो, मी गलत आहो, मॅच चोरलं. बाई गो बाई, किती हरामीपणा. भाई तुला शोभलं का अशी हरकत आहे? यकीन होत नाहीये की तू एवढ्या नीच आणि पडली हरकत करशील. ननदचा हॉल तिकीट लपून ठेवलं. बापरे बाप. मला काय झालं मला समजलं नाही बापा. मला मारू नका फक्त. आता सांगितलं तुम्हाला खरं. काऊन केलं बापा, माझा उद्देश असा होता, मला वाटलं हॉल तिकीट लपून टाकीन आणि ह्या डबल एक्झाम देतील नाही. ह्या एक्झाम देतील नाही, त्या लग्न करतील तर माझ्यावरचं वजन उतरून जाणार, कामानं द्यायचं. बस तेच माझा उद्देश होता, अजून काही नव्हता. लाज वागवणं जीवाले, लाज वागवणं थोडीशी. लाज शरम आहे का नाही काही? अरे कोणी एवढं खराब कसं असू शकते? एवढं वाईट कोणाचं कसं कोणी करू शकते? अरे तुला माहित आहे, तिचे रोजच्या 10 घंटेची मेहनत होती त्या शिक्षणाची. शिक्षणाचं महत्व तरी कळते का? काय तुला 10 घंटे ते अभ्यास करते फक्त. काय तिला काहीतरी बनायचं आहे जिंदगीमध्ये. तू तर काही बनली नाही. स्वतःच्या अवलाद समजा असं झालं, तुला कसं वाटलं असतं? होते दादा, काय अपेक्षा करता वहिनीपासून? वहिनीचा स्वभाव आपल्याला आधीपासून माहित आहे. वहिनी कशा तरीच आहेत, पण मला नाही वाटलं वहिनी एवढ्या खालच्या स्तरावर उतरतील.
हे लय ओझी हरकत होती, लय नीच हरकत होती हे. हां, तुझं शोभत नाही सुमित्रा असं करणं. माझ्या लेकीचं तर 40 मिनटं गमावले. बाई पूनम तुझ्यासारखी बाई माझ्या जिंदगीत पाहिली नाही. तुला एक बायको म्हणाले मला शरम येत आहे. हां, इतकी बेशरम आणि निर्लज्ज आहे तू सुमित्रा. तुला एवढी अक्कल नाही आहे. अक्कलचा जाऊ दे, हे पण बेशरम इतकी आहेस तू की त्यासारखं खराब म्हणजे माणूस की म्हणजे त्यानंतर आहेच नाही. इन्सानियत तर आहेच नाही त्या नावात, की कुठं चौद्या आता मारून ते घेतलं ना मला तुम्हाला. मला तिथं राहा नाही वाटलं आता. चालला जा वाटते माघारी मध्ये वापिस. माघारी मध्ये चालला जा वाटते वापिस. जसं वाटतं तसं कर. हां, पण तू चाय तसं बोलून फायदाच नाही आहे. एक नंबरचे मूर्ख नालायक आहेस तू. सगळ्यात बुराई माहीतच आहेत. या ननदच्या वजनात पहा नवऱ्यानं मला पहिली बार हात उचलला. सोडणार नाही इले मी, सोडणार नाही. इथं तर हाच नाही वाटवलं मला आता. पण नाही, ननद पाहिजे जाऊन बदला घेऊन तुम्ही राहीनच. हां, हिचं तुम्ही वाटोळं करून राहीनच. हिच्या पायी नवऱ्याने मला हात उचलला ना, मी भुलणार नाही कधी. लक्षात ठेव पुन्हा, तुम्ही मी सोडणार नाही. हो